आदरणीय सभागृह, सर्व एक्सलन्स ग्रुपचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या त्यांच्यासोबत ज्या असोसिएटेड आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण ज्यांना मी म्हणेन अशा वेगवेगळ्या NGOचे सन्मान्य प्रतिनिधी आणि अवॉर्ड विनर वेगवेगळ्या क्षेत्रातले, इंडस्ट्रीच्या क्षेत्रातले असो, शेतीच्या क्षेत्रातले असो किंवा एज्युकेशनसाठी काम करणारे असो, हेल्थसाठी काम करणारे असो, वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करणारे असोत, या सर्वांच्या समोर मला माझं मनोगत व्यक्त करायला अत्यंत आनंद होतो आहे. कारण असं की तुम्ही खरे प्रतिनिधी आहात की ज्यांच्यामधनं माझी घडण झाली. मी असं मानतो की माझी जी घडण झाली, जसं माझ्या आईवडिलांनी मला संस्कार दिला, माझ्या शिक्षकांनी मला संस्कार दिला, माझ्या आजूबाजूला मला ज्या लायब्ररीज उपलब्ध झाल्यात, वाचनालय उपलब्ध झालीत, मग जिल्हा वाचनालय असो, गांधी विचार वाचनालय असो किंवा रामकृष्ण मिशनचं वाचनालय असो, त्यातून मला वेगवेगळी जी पुस्तकांच्या माध्यमातून विचार वाचायला मिळालेत, त्यातून माझी घडण झाली. आणि त्याचप्रमाणे माझ्या समविचारी मित्रांनी मला माझे विचार सांभाळून ठेवायला मदत केली. आणि म्हणून मी गांधींनी दिलेला विचार जगण्याचा प्रयत्न केला. खेड्यामध्ये जा, रामकृष्ण मिशनच्या लायब्ररीमध्ये मला जॉन रस्किन मिळालेत, ज्यांनी अनटू धिस लास्ट हा एसे मला पाहायला मिळाला आणि त्यामधून मला शेवटच्या माणसाकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छा टिकवण्यासाठी माझ्या मित्रांनी मला मदत केली. अनेक हात माझ्यासोबत त्या कामाला लागलेत आणि म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे. या सर्व करताना मी ज्या 4 अटी लग्नाच्या ठेवल्या होत्या, कारण पहिली अट होती 40 किलोमीटर पायी चालणारी, कारण बैरागडला त्या काळात 40 किलोमीटर पायी चालावं लागत असे. जवळजवळ 15 वर्ष आम्ही पायी तिथे गेलोत. आता मात्र घरापर्यंत कुठली गाडी येऊ शकते असा रस्ता आहे. त्या ठिकाणी वीज नव्हती. घरामध्ये रोहितचा, माझ्या पहिल्या मुलाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा वीज नव्हती. त्याच्यासाठी इन्क्युबेटर आम्ही बनवलं, म्हणजे लहान मुलांवर आपण जी छत्री ठेवतो ना मच्छर चावू नये म्हणून, त्याच्या भोवती कापड गुंडाळलं ओलं आणि आतमध्ये थर्मामीटर ठेवलं. जर जास्त टेम्परेचर कमी झालं, म्हणजे टेम्परेचर कमी झालं तर मग ते कापड उघडायचं आणि जर टेम्परेचर वाढलं तर त्या कापडावर पाणी घालायचं, ओलं करायचं. अशा पद्धतीने पहिलं इन्क्युबेटर आम्ही आमच्या मुलासाठी ज्यावेळी बनवलं तेव्हा घरामध्ये वीज नव्हती. पण स्मिता, खरं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी जावं का हा प्रश्न होता, पण लोकांनी स्मिताला अनपोज निवडून दिलं. आणि स्मिताने आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम हे केलं की गावासाठी एक मोठी नळ योजना पर्यावरण विभागाकडनं मंजूर करून आणली. दुसरं त्यांनी केलं की स्वच्छतागृह घराघरात बांधण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना मदत केली. आणि तिसरं काम केलं की घराघरामध्ये त्यांनी विजेचे मीटर्स हे दिलेत आणि फ्रीमध्ये आदिवासी बांधवांसाठी शासकीय योजना असूनही ती कधी इम्प्लिमेंट केल्या गेल्या नव्हती. 1960पासून योजना आहे, पण इम्प्लिमेंटेशन मात्र 97च्या नंतर झालं, जेव्हा स्मिता ग्रामपंचायतीत पोहोचली. आणि घराघरामध्ये सगळ्यांच्या उजेड झाला, मुलांना वाचायला मदत झाली, महिलांना कामं करायला मदत झाली. दुसरी अट होती माझी की 400 रुपये महिन्यात लग्न करणारी, महिन्यातमध्ये संसार चालवणारी. कारण असं की मी 1 रुपया तपासणी फी घ्यायचो आणि त्यामधून 400 पेशंट माझ्याकडे महिन्याला यायचे साधारणतः, आणि 400 रुपये महिना माझी कमाई होती. म्हणून जी मुलगी 400 रुपये महिन्यात संसार चालवू शकेल अशी मुलगी मला पत्नी म्हणून हवी होती. तिसरी अट होती की 5 रुपयात लग्न करणारी, कारण फक्त रजिस्टर मॅरेज, कुठलाही सेलिब्रेशन नाही, कुठलाही फंक्शन नाही, कुठलाही भोजनावळ नाही किंवा कुठलाही फटाके फोडण्याचा कार्यक्रम नाही, बँड बाजाचा प्रश्नच नव्हता. आणि शेवटची अट होती की ज्या गाडग्या बाबांनी आयुष्यभर इतरांसाठी भीक मागितलं, धर्मशाळा उभ्या केल्यात, घाट बांधलेत, शिक्षण संस्था उभ्या केल्यात. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 150 शिक्षण संस्था गाडगेबाबांच्या उभ्या आहेत, गाडगेबाबा मिशनच्या नावाने. आणि हे सगळं काम त्यांनी
फक्त भीक मागून केलं. अनेक अन्नसत्रालय उघडलीत, अनेक अनाथालय उघडलीत, अनेक वृद्धाश्रम उघडलेत. हे सगळं काम त्यांनी केलं फक्त भीक मागून. तर त्यांचा माझ्या मनावर खोल परिणाम झालेला होता. म्हणून माझ्या मनावर माझी जी लग्नाची चौथी अट होती ती होती की स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी गरज पडल्यास भीक मागण्याची तयारी असलेली पत्नी हवी. आणि स्मिता अनेक मुलींनी नकार दिला, त्यांच्या आईवडिलांनी नकार दिला. आणि अशी एक स्थिती आली होती की कदाचित मी MD पास केल्यानंतर तसं मला एकट्यालाच जावं लागेल बैरागडला. आणि जिथे येण्याचा रस्ताच नाही, बेराहगड गावाचं नाव, त्या ठिकाणी कुणीही मुलगी येऊन माझ्याशी लग्न करणार नाही आणि माझाही विनोबांना वाचता वाचता माझाही विनोबाच होईल. पण परमेश्वराला तसं मंजूर नव्हतं. शेवटच्या दिवसांमध्ये माझा शेवटचं टर्म जेव्हा MDचं होतं त्यावेळी स्मितानी जी शहराच्या बाहेर कधी गेली नव्हती, 400 रुपयाच्या खाली तिने साडी घातलेली नव्हती, तिने माझ्या लग्नासाठी होकार दिला माझ्याशी लग्न करायला. बैरागडला येऊन तिने परिस्थिती पाहिली आणि आम्ही दोघं रजिस्टर मॅरेज करून विवाहबद्ध होऊन 88मध्ये मेळघाटला पुनश्च पोहोचलो. आणि तेव्हापासनं स्मितानी 5 रुपयाची रेशन दुकानात मिळणारी साडी घातली. त्यापासनं सुरुवात झाली संसाराची. आणि मग एक एक टप्पा पार पडत गेला. स्मिताचं बाळंतपणसुद्धा मी माझ्या आग्रहाने बैरागडमध्येच माझ्याच दवाखान्यात केलं. कारण असं की जी सोय आपण लोकांना देतो तीच आपण घेतली पाहिजे. अन्यथा जे तिला नागपूरला माहेरी जाऊन बाळंतपण करता आलं असतं पण त्यामध्ये स्वतःच्या दवाखान्याबद्दल अविश्वास दिसला असता. आणि म्हणून स्मितानी तिथेच आमच्याच ठिकाणी तिचं बाळंतपण झालं. मुलांचं शिक्षणसुद्धा मी बैरागडलाच केलं. माझी दोन्ही मुलं बैरागडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच 10वी पास झाली. मोठ्या मुलांनी 11वी 12वी केलं. लहान्या मुलांनीसुद्धा 11वी 12वी धारणीच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधून केलं. हायस्कूलमधून जिल्हा परिषदेच्या शिक्षण कशा दर्जाचं असते हे आम्हाला दाखवायचं होतं आणि ते इम्प्रूव्ह होऊ शकते. आज तो मुलगा, माझा लहाना मुलगा, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS करतो आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं ही एक कठीण टास्क आहे. त्यासाठी अनेक खस्ता आईवडील अगदी लहानपणापासून खात असतात. पण आमच्या मुलाला ते सहज मिळालं. कारण असं की त्याला लहानपणापासूनच आम्ही त्याला करायचं असेल, मुलांना करायचं असेल ते करू दिलं. त्यांना कधीच अमुक गोष्ट करू नको असं सांगितलं नाही. मी हा तुम्हाला मंत्र यासाठी सांगतो आहे की तुमच्याकडे सुद्धा तुमची मुलं आहेत, तुमची नातवंड आहेत. लेट देम डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू डू, डोंट डिस्टर्ब देम. आपण जंगलात गेल्यानंतर पक्ष्यांना म्हणतो का की अरे आवाज करू नका, चिवचिवाट करू नका, बोलू नका, खेळू नका, रडू नका, पाहुणे आलेले आहेत. मला वाटते की आपण सतत मुलांना थांबवत असतो. कृपा करून मुलांना कधीही थांबवू नका. त्यांना जसं काय वागायचं असेल, खेळायचं असेल त्यांना शिकू दे. आणि चुका करत 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 मनुष्य शिकत जातो. ही जी सगळ्यात पहिला मेसेज आहे की दुसऱ्याला ठोकर आपण शहाणा असं कधी होत नसतं. मनुष्य जो शिकतो तो स्वतः ठोकर खाऊनच शिकत असतो. मुलांना ठोकरा खाऊ द्यात, त्यांना खेळू द्यात, नाचू द्यात, बागडू द्यात. त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटू देऊ नका. आणि तसं जर तुम्ही करत गेलात तर तुमची मुलं प्रत्येक गोष्ट करण्यासाठी धडपडतील, तुमची नातवंड प्रत्येक गोष्ट करण्यासाठी धडपडतील आणि त्यातूनच त्यांना प्रगतीचा, यशाचा मार्ग सापडेल. आणि तो यशाचा मार्ग तुम्ही आपल्या मुलांना जरूर उघडा करून द्यावा. त्यांना कुठलंही काम करताना थांबू नये. तसंच कुठलंही काम कमी दर्जाचं नाही आहे. जेही तो करत असेल ते अत्यंत उच्च दर्जाचं आहे. माझ्या मोठ्या मुलांनी शेतीमध्ये जाण्याचं ठरवलं त्यावेळी माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी मला नावं ठेवलीत की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याला शिकवलं आणि म्हणून त्याच्यामध्ये कॅपॅसिटी डेव्हलप झाली नाही की तो प्रोफेशनल कॉलेजला जाईल. पण तोच मुलगा आज संपूर्ण मेळघाटासाठी शेतीच्या क्षेत्रात एक मार्गदर्शक ठरला आहे. आज IITमधनं त्याच्याबरोबरीचे मुलं जे पॅकेज मिळवतात
त्यापेक्षा मोठं पॅकेज तो त्याच्या शेतीमधून निर्माण करतो आहे. आणि त्यामुळे काय झालं की मेळघाटातील नवीन पिढी ही शेतीकडे आली. जी श्रमशक्ती होती मेळघाटाची ती पुनश्च त्यांच्या शेतीमध्ये काम करू लागली. आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, अमरावती जिल्ह्यातसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत. पण तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मेळघाटात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजिबात नाहीत. आणि हे सगळं त्यामधूनच झालं की ज्यामध्ये मी मुलांना त्यांना जे करायचं ते करू दिलं. आणि मित्रांनो, मी एक्सलन्स ग्रुपचा खूप आभारी आहे की त्यांनी मला इथपर्यंत येऊन तुमच्याशी माझं मनोगत शेअर करण्याची जी संधी दिली. मी तुम्हा सर्वांना बेराहगडसाठी इन्व्हाइट करतो की कधीतरी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बैरागडला या. त्यामुळे माझ्यापेक्षा तुमचा फायदा जरूर होणार आहे. तो असा की प्रत्येक पतीपत्नीमध्ये छोटी मोठी कुरबूर चालू असते. जर तुम्ही मेळघाटला आणि बैरागडला आलात तर तुमची ती कुरबूर संपून जाईल. तुम्हाला असं लक्षात येईल की स्मिता आणि रवी तुम्ही एक दिवस निदान आमच्यासाठी स्पेअर ठेवा की आपण एकत्र राहू आणि तुमचे प्रॉब्लेम जे असतील ते आपोआप सुटतील. कारण असं की आम्ही ज्या पद्धतीने जगतो आहे ते जीवन पाहून तुम्हाला असं वाटेल की आपल्याकडे खूप काही आहे. आणि तिथला जो समाज आहे, आदिवासी समाज, आर्थिकदृष्ट्या संपन्न नसेल पण वैचारिकदृष्ट्या तो अत्यंत संपन्न आहे. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर ते मला असं सांगता येईल की तिथे स्त्री भ्रूणहत्या नाहीत. तिथे मुलगी झाल्याचा आदिवासी हा आनंद साजरा करतो. तिथल्या कुठल्याही आईबापाला आपल्याला 3 मुली आहेत, त्यांची लग्न होत नाहीत ही समस्या वाटत नाही. त्यांना त्यासाठी आत्महत्या करावी लागत नाही. मुलींची लग्न मुलं मुली आपापल्या आवडीने सहज करतात. ते स्वतःच आपला जोडीदार निवडतात. इतकं स्वातंत्र्य तो समाज त्यांना देतो. आणि ती जोडीदार निवडीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सरळ समाजाच्या नजरेमध्ये पार पडते. त्यामध्ये समाज काहीही गैर मानत नाही. आणि हे सगळं करताना जर एखादी मुलगी कुमारी माता म्हणजे प्रेग्नंट झाली तर त्या बालकाचा, त्या मातेचा, तिच्या कुमारीपणामध्ये असलेल्या गर्भारपणाचा समाज इश्यू करत नाही. तो म्हणतो की बच्चे है, होती है गलती. आणि कुठलाही मुलगा त्या मुलीला सहज स्वीकार करतो. त्यामध्ये कुठलंही उणेपण, कुठलंही निगेटिव्ह फिलिंग समाजाच्या मनात येत नाही. त्यामुळे स्मिता जेव्हा आली त्यावेळी तिला तिथे अनाथालय उभं करायचं होतं. पण त्या ठिकाणी तिला अनाथ मुलंच मिळाली नाहीत. ती मुलं जसं गाईच्या सोबत वासरू जाते, गाय जिथे जाते तिथे, तसं त्या मुलीचं लग्न होते. आणि तिचं मूल, जन्माला आलेलं मूलसुद्धा तिच्यासोबत तिच्या नवीन नवऱ्याकडे ते जाते आणि तिथे सुखाने नांदते. त्यामध्ये समाज अजिबात गैर मानत नाही. त्यासोबतच तिथल्या मुलींवर, महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत नाही. 317 आदिवासी गावांमध्ये कुठल्याही प्रकारचा महिलांवर अन्याय होत नाही. काही गावं एक्सेप्शनल आहेत त्यात जिथे इतर समाजाचे लोक आलेत, पण आदिवासी बहुल गावामध्ये महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत नाही. महिला दिवस असो रात्र असो एकटी आपली हातात विळा असला, कुऱ्हाडी असली की जंगलात जाते. विळा कुऱ्हाडी कशासाठी? तर जंगली श्वापदांपासून स्वतःला वाचवण्यासाठी. तिला कुठल्याही प्रकारची भीती नाही. तसंच त्यांच्यामध्ये जी चांगली भावना आहे ती अशी की ते लोक कधीच वृद्धांना घराबाहेर करत नाही. ज्यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाची योजना आली, स्मिताला वाटायचं की आपणही या योजनेचा फायदा घेऊन त्या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू करू. पण स्मिताला वृद्ध सापडला नाही की जो त्या वृद्धाश्रमात यायला तयार असेल. असे मुलं सापडले नाहीत की ज्यांनी होकार भरला
की आम्ही आमच्या आईवडिलांना तुमच्याकडे पाठवू. मला असं आठवते की अमरसाला स्मिताने विचारलं, तुझ्या वडिलांना कुष्ठरोग आहे, त्याची बोटं पूर्ण झडली आहेत, त्याला आमच्याकडे पाठव किंवा बाबा आमटेंकडे पाठव. तर तो इतका चिडला स्मितावर कि मेरे माँ बाप को मैं कैसा घर के बाहर भेजूँ, कभी नहीं हो सकता ये. आणि ही जी गोष्ट आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये चोरीची वृत्ती नाही आहे. जरी गरिबी असेल पण कुणाची वस्तू आपण घ्यावी हे फिलिंगच नाही आहे. आणि अशा प्रकारच्या समाजासोबत राहून आम्ही अधिकाधिक समृद्ध होत गेलोत. आणि मला तीच विनंती तुम्हाला करायची आहे की अशा समाजाचं एकदा दर्शन घेण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठी आपण अवश्य मेळघाटला या. त्यासाठी जरी पुण्यामध्ये आहेत, इथनं खंडव्याला यावं लागतं. खंडव्याहून धारणी हे आमचं तालुका प्लेस आहे अमरावती जिल्ह्यातलं. दर तासाला खंडवा धारणी बसेस असतात आणि तिथनं बैरागडला दर तासा 2 तासाला वाहन उपलब्ध असते. त्यामुळे आता रस्त्याची सोय नाही आहे, आता विजेची पण सोय झालेली आहे. तुम्हाला अंधारात दिवस काढावा लागणार नाही. आणि एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही 25 मे ते 2 जून एक तरुणांसाठी शिबिर घेतो, तरुणाई नावानी. त्यासाठी आपण येऊ शकता. तिथपर्यंत येण्याचा खर्च आपल्याला करायचा आहे. शिबिराचा कुठलाही खर्च तुम्हाला करायचा नाही आहे. त्यासाठी आमच्या शेतीतनं जे उत्पन्न येतं त्यातनं सगळा तो खर्च होतो, सहजी होतो. तसंच लहान मुलं जर तुमची असतील 10 वर्ष 8 ते 18 वयोगटातील, तर त्यांनासुद्धा पाठवता येतं. 2 मे ते 10 मे असं मुलांचं निसर्ग शाळा असं शिबिर असतं. आणि त्या निसर्ग शाळेमध्ये आकाशदर्शन, पक्षी निरीक्षण, आदिवासी गावाला भेट, ॲडव्हेंचर गेम्स, त्यानंतर टायगर प्रोजेक्टला भेट. मेळघाटचं दुसरं अट्रॅक्शन जे आहे ते आहे टायगर प्रोजेक्ट. आणि एक अट्रॅक्शन जे मी निर्माण केलं आहे, ज्याचा दोष मला आहे. मी जाण्याआधी सशक्त मुलं तिथे मरत असत, पण मी त्या अशक्त मुलांना जगवलं आणि त्यांचा अभ्यास केला. त्या अभ्यासाला माझ्याच झोपडीमध्ये मी नाव दिलं कुपोषण, बालमृत्यू. आणि त्या कुपोषित बालमृत्यू या शब्दामुळे मेळघाटकडे जगाचे डोळे वळलेत आणि मेळघाटच्या सुधारणेसाठी त्यामुळे मदत झाली. जवळजवळ 200हून अधिक कारणं मी माझ्या MDच्या थिसिसमध्ये त्या विषयाची शोधून काढलीत, ती मांडलीत. युजली असं असतं की आपण जेव्हा संशोधन करतो तेव्हा ते डिपार्टमेंटच्या लायब्ररीमध्ये आणि युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये विराजमान होतो आपला थिसिस. मात्र माझा थिसिस हा याला एक आणखी गौरव प्राप्त झाला, तो म्हणजे तो हायकोर्टाच्या टेबलवर गेला. आणि माझ्या थिसिसचे जे रिकमेंडेशन्स होते ते हायकोर्टाने स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्टिव्ज म्हणून दिलेत. आणि त्यामधून एक बदलाची प्रक्रिया मेळघाटच्या सुरू झाली. एवढं बोलून मी शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. रिसेंटली आम्हाला IBN लोकमतने एक पुरस्कार दिला आणि त्यासोबत काही धनराशी दिली. त्यातनं आम्ही एक ऑपरेशन थिएटरचं बांधकाम केलं आहे मेळघाटात. आणि त्या ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून लोकांचे सर्जिकल प्रश्न जे आहेत, कारण वैद्यकीय सुधारणा हायकोर्टाच्या मदतीने बरीचशी झाली आहे, पण अजूनही तिथे सर्जन आलेला नाही, पोस्ट क्रिएट झाली असली तरी. आणि म्हणून आम्ही एक ऑपरेशन थिएटर बांधलं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यावेळी ऑपरेशनसाठी यावं. जे सर्जन्स असतील त्यांच्या हातांची आम्हाला गरज आहे, त्यांच्या स्किलची गरज आहे आणि ती स्किल त्यांच्यापर्यंत पोचवावी. आणि ऑपरेशन थिएटरसाठी वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात त्यामध्ये आज तुम्ही दिलेला हा जो धनराशीचा चेक आहे तो खर्च होणार आहे, हे कमिटमेंट मी तुम्हाला देतो. आणि त्यामधून अनेक गरीब आदिवासींचे जे जीवघेणे आजार आहेत त्यामध्ये उपचाराचा मार्ग सापडणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.